1 मे 2025 पासून कोणते महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे ते बघू. एटीएम ट्रान्झॅक्शनची फ्री लिमिट संपल्यानंतर आता पैसे काढायला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. आता हा आकडा 17 रुपयांवरून 19 रुपये करण्यात आला आहे. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर पैसे द्यावे लागतील. तर असं नाहीये. तुमच्या बँकेची जी लिमिट असेल, मग ती 5 ट्रान्झॅक्शन असो किंवा 3 ट्रान्झॅक्शन, ती ओलांडल्यावरच तुम्हाला 19 रुपये पर ट्रान्झॅक्शन भरावे लागणार आहेत. तसेच बॅलन्स चेक करण्यासाठी एटीएम मध्ये 6 रुपये लागत होते, पण 1 मे 2025 पासून ते 7 रुपये झाले आहेत. रेल्वे संदर्भातला सर्वात मोठा बदल म्हणजे आता तुम्ही वेटिंग तिकीटवर एसी कोच आणि स्लीपर मध्ये प्रवास नाही करू शकणार आहे. वेटिंग तिकीटवर स्लीपर आणि एसी कोच मध्ये प्रवास करण्यावर सरकारने पूर्णपणे बंदी आणली आहे. त्याचबरोबर सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ देखील होऊ शकते आणि एफडीचे इंटरेस्ट रिटर्न देखील कमी होऊ शकतात. तुम्हाला या निर्णयांबद्दल काय वाटतं, कमेंट करायला विसरू नका.